प्रथम रायप्रमाणे आमचे आप्पासाहेब महाराज चौरे सोंडी संस्थांमध्ये केशव महाराजांना आताच बोलणं झालं बऱ्याच दिवसाखाली नमो गजानन नमो हनुमान नमो गजानन नमो हनुमान दोघांमध्ये कोण बलवान गजानन म्हणे विश्वाचा बच्चा हनुमान म्हणे मित्र रामाचा शिष्या कोणत्याही कार्यक्रमाला आपण सुरुवात केली तर पहिल्यांदा गणपतीचं स्तवन करून कार्यक्रमाला सुरुवात करतो। शेतकरी जर शेतामध्ये पेरणीला सुरुवात करत असला आपण सगळेजण शेतकरी तर गण्या गण्या म्हणल्याशिवाय सुरुवात करत नाही। लग्नविधीमध्ये सुद्धा पहिल्यांदा गणपतीचं स्तवन गणपतीची पूजा केल्याशिवाय आपण कार्यक्रमाला सुरुवात करत नाही। हा साधू संतांनी घालून दिलेला नियम आहे। नमो गजानन नमो हनुमान आणि दोघांमध्ये कोण बलवान गजानन म्हणे शिवाचा बच्चा हनुमान म्हणे मित्र रामाचा शिष्या गजानन म्हणे मला मोदकाचे लाडू हनुमान म्हणे मला तेलाचा गरू गजानन म्हणे मी शिवगर पाहिला हनुमान म्हणे मित्र लंकागर जाळीला वंदन करीतो वंदन
नाथ महाराजांनी सांगितलं भाडू म्हणजे जोक नाही, भाडू म्हणजे नाटक नाही, भाडू म्हणजे तमाशा नाही. लोकांना भजन आवडत नव्हतं, कीर्तन आवडत नव्हतं, म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सर्व ग्रंथातील सार काढून हे रसायन तयार केलं तुमच्या आमच्यासाठी. गाव म्हणजे 3.5 हाताचा नळदिह, नाहीतर गाव म्हणजे आपलं केस तालुका, धारूर तालुका, तुमचं नागझरी, आमचं मालेवाडी हे गाव नाही. बाप्पाजी महाराजांचं, राम महाराजांचं जिरेवाडी हे गाव नाही. 3.5 हाताचा नळदिह भगवंताने आपल्या स्वाधीन केला आणि त्या भगवंताचा धनी म्हणजे भगवंत आणि त्या भगवंत आपल्याला पडला. तुम्ही दररोज कीर्तनातून मोठमोठ्या महात्म्याच्या तोंडून आपण ऐकत आहात. धनी म्हणजे भगवंत आणि गाव म्हणजे आपला हा 3.5 हाताचा नरदेह. एवढं कळालं की पूर्ण भारुडाचा सार कळाला तुम्हाला, म्हणून सांगितलं कळलं तर भारुड आहे, नसता जीवाला भिरोड आहे. भारुड ऐकायला अवघड वाटते पण अर्थ केला तो सोपा आहे. म्हणून विवेक नाही माझे नाव आणि मी पण आले आंबा, पंचभूताचा वसविला गाव तिथं रस्ते 4. आत्मा धनी पाटील बाबा, मनाची पाटील चालवी गावा, बुधो वासे त्या बळकट रावा, घरात नसली असे आवा. इकडे आमचे मालो महाराज म्हणतात कोणती आवा, ऐकायला आवा शब्द जड जातात पण अर्थ केला तर वासनेला नाथ महाराजांनी आवा म्हटलेला आहे. आपल्या तोंडामध्ये जीभ आहे आणि 32 दात आहे. 32 दाताच्या मध्ये आपली जीभ आहे. जीभेला नाथ महाराजांनी आवा म्हटलेला आहे आणि दातांना पोर म्हटलेला आहे. म्हणून सांगितलं घरात बसली असे आवा खेळवी पोर, 10 इंद्रिय 9 मी राहतो 11 खिडकीशी, माझ्या मीच मूळ निराशी सांगतो विचार आणि होऊ दे सामना तुझा. जीवाची धर्मी कारभारी बरोबर आहे का मामा. ओस पडेल नगरी सारी देतील मार. जुनी जाणकार मंडळी आहे, त्यांनी माना हलवल्या म्हणजे मार्क आपल्याला मिळाली असं समजायचं. कारण का सध्या असं झालंय बरं का आजी, दुकानदारापेक्षा गिराईक हुशार आहे. बरोबर आहे, दुकानदारापेक्षा गिराईक हुशार आहे, आपल्यापेक्षा समाज हुशार आहे. समाजामध्ये मोठमोठे आपले बाप बसलेले असतात. कधीच वाक्यानं मी चाहना म्हणायचं नाही कलाकारानं. म्हणून सांगितलं ही सेवकमा आपल्याला सरकारी येईल महाजीची स्वारी, जीवाची धरोनी कारभारी, ओस पडेल नगरी सारी देतील मार. शेवटी नाही तुमचे धड, पडेल 84 पोर. मी तो नाही
या जीवाजीवर पडेल साकडे सांगतो सा आवडी राखा मजवरी हेत मीच करीन तुमचे हित मी म्हणजे मी नाही नाथ महाराज असे म्हणले मीच करीन तुमचे हित नामस्मरणी लावा चित्त आणि एका देवादनी विठ्ठल विठ्ठल म्हणता प्रसाद संताचा प्रसाद संताचा आहे प्रसाद संताचा
गांधी नेहरू रोपा केला राष्ट्रपिता गांधीजी गेले दिल्लीला आणि नेहरू आणि पुढारी होते संतीला इंग्रज आणि काँग्रेसचा झाली समजुता दिल्ली काँग्रेसच्या हाती मानाने सत्ता 47 साली ऑगस्ट महिन्याला भारतावर स्वातंत्र्याचा सूर्य उगवला लाल किल्ल्यावर झेंडा फडकला जे काळात भारत दुमदुमला बरोबरी स्वतंत्रता दीप पेटला गुलामगिरीचा अंधार पांगला मले कृष्णकांत भारत आमचा प्यारा देऊ नका देश जर वही चतुर्ना थारा निर्गुण निरा निर्गुण निरा जाती चंद्र सूर्य मग पडेल अंधकार
Thank you.